नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री स्पेशल झटपट होणारी पौष्टिक अशी कवटाची चटणी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। एक पिकलेले कवट फोडून गर काढून घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला गूळ 1 वाटी, लाल तिखट पाव चमचा, जिरे पूड पाव चमचा, चवीनुसार मीठ। आपण आता कवटाचा गर व गूळ या भांड्यात मिक्स करून घेऊ। कवट छान पिकलेले मस्त। कवट घेताना जास्त जडही नाही आणि हलकंही नाही घ्यायचं। छान पिकलेल्या कवटाचा वास येतो तसं कवट घ्यायचं। त्या गूळ मिक्स करून घेते। कवटाचा गर व गूळ आपण छान चमच्याने मिक्स करून घेऊ, म्हणजे गुळाला जरा पाणी सुटेल। पाणी न टाकताच आपल्याला ही चटणी वाटायची आहे। कवटाचा गर व गूळ छान मिक्स करून झाले आहे। छान रसरशीत असे मिश्रण झाले आहे। कवटाची चटणी बनवताना जेवढा गर असेल तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे बरोबर होतं प्रमाण। कवटातले असे दोरे असतील तेही काढून घ्यायचे। मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यात आता आपण हे मिश्रण टाकून घेऊ। चटणीत मी लाल तिखट टाकते आहे, जिरे पावडर, चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपण मिक्सरवर छान बारीक करून घेऊ। कवटाची चटणी मिक्सरच्या भांड्यात छान झाली आहे मस्त। यात थोड्या बिया राहिल्या आहेत, त्या खाताना खूप छान लागतात। चटणी आपण आता ह्या वाटीत काढून घेऊ। छान चविष्ट आणि पौष्टिक अशी चटणी तयार झाली आहे। फ्रीजमध्ये अगदी 8-10 दिवस छान राहते। आंबट गोड तिखट चवीची कवटाची चटणी तयार झाली आहे। ही चटणी महाशिवरात्रीच्या उपवासाला खास केली जाते। तर मग आपण पण अशा पद्धतीने या महाशिवरात्रीला चटणी घरी नक्की करून बघा। आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।